आज कामकाज सल्लागार समितीची सकाळी 10 वाजता बैठक झाली। त्यामध्ये जो कार्यक्रम ठरला आहे, खरं तर आमची आग्रही मागणी आहे की अजून एक आठवडा अधिवेशन त्या ठिकाणी वाढवलं पाहिजे। त्याचं कारण असं आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, आम्ही अनेक अधिवेशनं पार पाडलेली आहेत किंवा विरोधी पक्षामध्ये पण काम केलेलं आहे। मागे कोरोनाच्या वेळेस आपल्याला मनात असताना देखील काही बंधनं होती आणि काही गोष्टी पाळायच्या होत्या, त्याच्यामुळं अधिवेशन फार काळ घेता येत नव्हतं। आता काही तशा प्रकारची परिस्थिती राहिलेली नाही आहे आणि आता ह्या सरकारचं तसं बघितलं तर हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। कारण मागचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मीच अर्थमंत्री म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं सादर केलेलं होतं आणि त्याच्यानंतर जूनमध्ये काही घटना घडलेल्या आपल्याला माहिती आहे, त्याच्यातनं स्थित्यंतर झालं। तेव्हा आत्ताच्या राज्यकर्त्यांनी त्याच्यात पळवाट काढू नये आणि अधिवेशन पूर्णपणे सभागृहाच्या दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांना व्यवस्थितपणे चर्चा करण्याच्या करता आपल्या मतदारसंघातले, जिल्ह्यातले, राज्यातले प्रश्न नीटपणे मांडण्याच्या करता हे अधिवेशन अजून एक आठवडा घेतलंच पाहिजे। आत्ताच दिलेला कार्यक्रमाव्यतिरिक्त त्यांनी सांगितलं की शेवटच्या आठवड्यामध्ये आपण कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊ आणि मग त्याच्यानंतर त्याबद्दलचा निर्णय घेऊ। कारण मध्ये 3 सुट्ट्या आलेल्या आहेत, एक गुढीपाडवा आणि इतर पण 2 सुट्ट्या आहेत, होळीची एक आहे आणि अजून एक सुट्टी आहे। त्याच्यावर 3 सुट्ट्या आलेल्या असल्यामुळे तेवढं कामकाज त्या ठिकाणी कमी पडतं। आणि मागे बघा, नागपूरला अधिवेशन चालू असताना आम्ही विरोधी पक्षांनी सकाळी 9 वाजल्यापासून हजर राहायचो आणि उशिरापर्यंत बसण्याची आमची मानसिकता तयारी असायची, परंतु लक्षवेधी लावत असताना थोडंसं सत्ताधारी पक्षाला झुकतमाप दिलं जायचं किंवा लक्षवेधी लावली तरी मंत्र्याच्याकडनं उत्तर यायचं नाही आणि त्याच्यातून त्याला न्याय मिळायचा नाही त्या लक्षवेधीला। तेही मुद्दे आम्ही मांडले की बाबा असं होऊन चालणार नाही, ज्या मंत्र्याची लक्षवेधी लागेल त्या मंत्र्यांनी हजरच राहिलं पाहिजे आणि त्याला उत्तर दिलं पाहिजे, छापील पण उत्तर। तो हक्क आहे विधानसभा सदस्याचा, विधान परिषद सदस्याचा, त्याच्या हक्कावर कुठल्याही प्रकारे वेगळं काही घडता कामा नये अशा प्रकारचे आम्ही मत तिथं मांडलं। त्यांनी ते मान्य केलं की बाबा मागे 2 आठवड्याचं अधिवेशन होतं, त्यावेळेस काही थोड्या बहुत घटना घडल्या। नंतर थोर स्वातंत्र्य सेनानी क्रांतिसिंह लाडसाहेब त्यांच्या बाबतीमध्ये पण एक ठराव हा मागच्या अधिवेशनामध्ये आणायचा होता। त्यावेळेस अध्यक्ष महोदयांनी ते मान्य केलेलं होतं, परंतु काही कारणांनी तो घेता आला नाही। तर त्यावेळेस ते म्हणले होते की पुढच्या वेळेसच्या अधिवेशनात घेऊ, तर त्याच्याही बद्दलची आम्ही आग्रही मागणी केली। आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव हा सुरू झालेला आहे। मी मागच्या वेळेस अर्थसंकल्पामध्ये त्याचा उल्लेख केलेला होता आणि 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली होती आणि त्यावेळेस खरं तर ह्याबद्दलचं मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवाच्या संदर्भामध्ये सर्व पक्षीयांच्या सहभागातनं तो साजरा केला जावा आणि मोठ्या प्रमाणावर साजरा करावा जावा, कारण त्याला 75 वर्ष पूर्ण झाली। आणि आज नव्या पिढीला 8 जिल्ह्याचा अपवाद वगळता मराठवाड्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या लोकांना, नवीन पिढीला अधिकची माहिती नाही आणि ती पण अधिकची माहिती मिळाली पाहिजे। शेवटी ज्या राज्यामध्ये राहतो त्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणताना विदर्भ असेल, मराठवाडा असेल आणि हा सगळा भाग ज्यावेळेस मराठी भाषिक म्हणून पुढं आला त्यावेळेस नवीन पिढीला पण ह्याबद्दलचं कुणाचं योगदान होतं, कुणी त्या काळामध्ये काम केलं याचा थोडासा उल्लेख झाला पाहिजे, तशी चर्चा झाली पाहिजे, तशा प्रकारचे कार्यक्रम झाले पाहिजे। आणि मी त्या काळात आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली 8 मराठवाड्यातल्या जिल्ह्यांचा पालकमंत्र्यांची एक समिती नेमलेली होती। ती पण समिती नंतर थांबवली। आम्ही आज त्यांना म्हटलं की ठीक आहे, आता तुमचं सरकार आले, तुम्ही 8 जिल्ह्यातल्या आमदार मंत्र्यांना
पालकमंत्र्यांना तिथं नेमा आणि एक चांगला बहारदार कार्यक्रम त्या ठिकाणी घ्या. ही गरज आहे. ज्यांनी योगदान दिलं, ज्यांनी त्याच्यामध्ये स्वतःच्या कुटुंबाची स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये भाग घेतलेला आहे, त्यांना अभिवादन करणं, त्यांची आठवण काढणं, पुढच्या पिढीला त्याबद्दलची माहिती उपलब्ध करून देणं, म्हणून तो एक कार्यक्रम दिमागदार करावा आणि त्यालाही बजेटमध्ये येणाऱ्या अर्थसंकल्पात तरतूद करावी अशाही प्रकारच्या मागण्या आम्ही त्याच्यामध्ये केल्या. आणि इतर बाबतीमध्ये देखील काही दिवस आम्ही वाढवून घेतले. विशेषतः मागण्या ज्या असतात त्याच्यामध्ये 5 दिवसाच्या होत्या त्या 6 दिवसाच्या वाढवून घेतल्या. आणि राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेला 2 दिवस असतात आणि नंतर त्याला उत्तर मिळतं. तर आम्ही त्यांना सांगितलं उशिरापर्यंत 2 दिवस चर्चा होऊ द्या आणि तिसऱ्या दिवशी उत्तर अर्थमंत्र्यांनी द्यायचं असेल तर अर्थमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांनी जे काही सरकार ठरवेल त्या प्रकारे उत्तर त्या देण्यात यावं अशी आजच्या निमित्तानं आम्ही चर्चा केली. आणि बहुतेक जण बाळासाहेब थोरात माझ्या माहितीप्रमाणे सोडले तर बाकी सगळे सन्माननीय सदस्य हजर होते. मी वेळोवेळी हा मुद्दा मांडत असतो, जाहीर सभेत मांडत असतो, महिलांना प्रतिनिधी द्या म्हणून सांगत असतो. महिलांचा हे एक प्रकारे अपमान करतायत, महिलांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी आणि त्या पद्धतीनं सगळ्या महिलांनी निवडणुकीच्या वेळेस रश्मीसहित सगळ्यांनी बटन दाबताना नीटपणे विचार करावा सगळ्या महिला भगिनींनी, अशी त्यांना माझी सूचना आहे. आणि आम्ही आग्रह करतच असतो कारण चर्चा झाली पाहिजे. परंतु मागच्याही वेळेस त्यांनी मग 2 आठवड्यामध्ये संपवलं आणि ह्याही वेळेस सध्या तरी 3 आठवड्याचा म्हणायला 4 आठवड्याचा कार्यक्रम, परंतु प्रत्यक्षात 20 दिवसातलं फक्त 17 दिवस अधिवेशन चालतं आणि मग अजून एक दिवस शनिवारचा आम्ही घेतला आहे 18 दिवस. पण आमचं म्हणणं 18 दिवस म्हणजे साहित्रिक 18 3च आठवडे होते. वर्किंग डेचा विचार करता तर 4 आठवड्याचं करावं अशी मागणी केली. त्यांनी आत्ता मान्य केली नाही, परंतु माझ्या माहितीप्रमाणे वेळ काढण्याकरता की आम्ही शेवटच्या आठवड्यामध्ये कामकाज सल्लागार समितीची बैठक लावू, बहुमताच्या जोरावर सगळं चाललंय, रेटून चाललंय, हेही चाललंय. आपल्या नावाखाली असलेले डान्सचे प्रकार पाहायला मिळतात. राष्ट्रवादीने आता एक महत्त्वाची भूमिका घेतली की त्यांच्या कार्यक्रमात अशा पद्धतीचे डान्स हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला कमीपणा आणणारं आणि अशा प्रकारे ठीक आहे महाराष्ट्राची काही परंपरा आहे, लावणी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या इथं चालणारे कार्यक्रम असतील ते सर्वांना पाहता येतील ह्या प्रकारे झाले पाहिजे. त्याच्यामध्ये अश्लील प्रकार होता कामा नये. दुर्दैवाने मला अशी माहिती काल मिळाली की काही जिल्ह्यांमध्ये बंदी आहे, परंतु काही जिल्ह्यांमध्ये ते चालू आहे. तर ते नक्की काय आहे हे मी संबंधितांशी बोलणार आहे आणि वेळ पडली तर येणाऱ्या बजेट अधिवेशनामध्ये हा मुद्दा काढून किंवा ह्याच्या प्रकारे अशा प्रकारे महाराष्ट्रात घडता कामा नये. महाराष्ट्राची जी उच्च परंपरा आहे, जी पहिल्यापासून आपल्या वडीलधाऱ्यांनी चालवत आणलेली आहे, ती परंपरा टिकली पाहिजे. आणि त्याकरता कुणी चुकीचं वागत असेल तर त्याला पायबंद घातला पाहिजे अशी माझी आग्रही मागणी आहे आणि ती मी सभागृहामध्ये मांडली. यातली महत्त्वाची भूमिका अशी आहे की यामध्ये राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांकडून एकच मिनिट तुम्ही अनेक वेळा राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांकडून अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात होतं. खास करून गौतमी पाटीलच्या संदर्भात चर्चा सुरू झाली. आपण काय पत्रक काढणार? आपण म्हणाला ते काल माझ्या लक्षात आणून दिलं. काल काही कारणांनी जयंत पाटील साहेब मीटिंगला नव्हते, पण मी, भुजबळ साहेब, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, शिवाजीराव गर्जे आम्ही सगळेजण त्या मीटिंगला होतो. त्यामुळं आपण म्हणताय तसं आता स्पर्धाच लागली. कुठलाही काही कार्यक्रम झाला की त्या कार्यक्रमाला आणलं जातं आणि बऱ्याचदा वेगवेगळ्या चॅनलमध्ये तो कार्यक्रम दाखवत असताना पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बोर्ड असतो. हे आम्हाला अजिबात मान्य नाही. अशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांनी
करता कामा नये आणि तशा प्रकारचं त्यांना सूचना सगळ्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. सत्यजित तांबे जेव्हा शपथ घेत होते त्यावेळेस तुमच्या नावाची घोषणा देण्यात आली. माझ्या नावाच्या अशी देखील चर्चा आहे. ज्यावेळेस तो विजयाची घोषणा झाली त्यावेळेस आपली एक प्रतिक्रिया आली होती की कुठेतरी सत्यजितच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादीने देखील मदत केली. तुम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया देखील दिली होती. नेमकं काय पटोलेंनी असं म्हटलं होतं की राष्ट्रवादीने सुद्धा राष्ट्रवादीने मदत केली म्हणून आणि पक्षानं खरं तर राष्ट्रवादीने असं करायला पाहिजे होतं असं देखील त्यांचं म्हणणं. तेव्हा काय एकदा महाविकास आघाडीमध्ये ठरल्यानंतर त्या जे ठरेल त्या प्रकारची अंमलबजावणी केली गेली पाहिजे आणि निवडून आल्यानंतर मी सगळ्यांचंच आता सगळ्यांचे वाढदिवस असतात आमचे विधिमंडळातल्या सहकाऱ्यांचे आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो. तसं निवडून आल्यानंतर पण मी 5ही जणांना पत्र पाठवलेले आहेत अभिनंदन करण्याच्याकरता, शुभेच्छा देण्याच्याकरता, भावी वाटचालीच्याकरता. सत्यजित तांबे एक तरुण सहकारी निवडून आलेले आहेत, ते तिथलं प्रतिनिधित्व करतात आणि मी आपला एक वडिलकीचा सल्ला म्हणा किंवा एक सहकारी म्हणा म्हणून सल्ला दिला की पुढचा निर्णय घेत असताना उद्याचं त्याचं उज्ज्वल भवितव्य आणि पुढं असणारी सगळी आव्हानं लक्षामध्ये घेऊन त्यांनी त्याबद्दल, कारण त्यांच्या घरानं 3 पिढ्या काँग्रेसच्या विचाराचं आहे आणि सत्यजित पण युवकांचा अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष ह्या राज्यामध्ये काम केलेलं आहे. तर निर्णय घेत असताना फार विचारपूर्वक निर्णय घ्यावा अशा मी शुभेच्छा दिल्या. कदाचित सत्यजितला निवडून आणणाऱ्या कार्यकर्ते आणि मतदार त्यांना ते माझा सल्ला आवडला असेल आणि म्हणून कदाचित एखाद दुसरी घोषणा माझ्या नावाने दिली असेल. काय झालं आता माझ्यावर? मी काय त्याचं घोडं मारलं? माजी मंत्री नाही, अजिबात नाही. माझा त्यांचं बोलणं झालं तिथं त्यांनी निवडून येताना प्रत्येकाला 1-1 वर्ष संधी द्यायची, चेअरमन व्हाईस चेअरमन 5 वर्षाकरता 5 सहकाऱ्यांना चेअरमन आणि 5 व्हाईस चेअरमन अशा प्रकारे त्यांनी ठरवलं. त्याच्यात पक्षाचा काही संबंध नाही. त्यांनी एकत्र पॅनल केलं, त्याच्यात त्यांनी ठरवलं. त्याच्यावर माझा त्याच्याशी दुरान्वय पण संबंध नाही. दोन्ही पेन्शन अशा पद्धतीची मागणी त्या निवडणुकांमध्ये गाजली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशन आता समोर आहे. त्या अधिवेशनामध्ये विरोधक विषय घेऊन जाताना पाहिलं. जे राज्याच्या हिताचं असेल, राज्याच्या भल्याचं असेल, ते गोष्टी सभागृहामध्ये झाल्याच पाहिजे आणि राज्य चालवत असताना सत्ताधारी पक्षांनी सर्वांचा विचार करून राज्याचा गाडा हाकला पाहिजे आणि आम्ही विरोधी पक्षाची जबाबदारी पार पाडत असताना राज्याचा सर्वांगीण विकासाचं हित लक्षामध्ये घेऊनच मग त्याच्यामध्ये शिक्षकांच्या काही मागण्या असतात, इतर वेगवेगळ्या घटकांच्या मागण्या असतात, त्यांचा आदर करूनच त्याच्यामधनं मार्ग काढायचा असतो. चंद्रशेखर बावनकुळे असं म्हटलेत की आमच्या पक्षात इन्कमिंग जोरात होईल कारण इतर पक्षांची लोक आहेत त्यांची घरं आता मातीची आहेत. त्यांना अजून माहिती नाही. त्यांना असं वाटतंय त्यांना बघताना मातीचं दिसतंय, परंतु आत आहे ते कॉन्क्रीटचं. जरा दाखवायला मातीचा गिलावा वरनं लावलेला आहे, त्याच्यामुळे त्यांना मातीचं वाटतं. त्यांना म्हणावं हुरळून जाऊ नका, आत्ताचा निकाल आहे तो जरा बघा. पदवीधरांनी काय निकाल दिला आहे, शिक्षक जे भावी पिढी घडवतात शिकवतात त्यांनी काय निकाल दिलेला आहे, जरा नीटपणे विचार करा. कुणीच कायमचं, आता पूर्वीच्या काळामध्ये निर्विवाद एका पक्षाची सत्ता असायची, काळ बदलला. जनता पक्षाची पण मध्ये सत्ता आली, नंतर त्यांनी पण नीटपणे कारभार केला नाही असं माझं नाही, जनतेचं मत झालं. जनतेने पुन्हा बदल केला आणि काँग्रेसला आणलं, नंतर पुन्हा वाजपेयींना आणलं, पुन्हा मनमोहन सिंगांना 10 वर्ष आणलं, पुन्हा आता 10 वर्ष मोदी साहेबांना आणलं. जनता जनार्दन सर्वस्व असते, त्याच्यामुळं त्यांनी बरं वाटण्याच्याकरता आता ते बारामतीला पण गेले होते बारामती जिंकायला. आता एकीकडे बारामती जिंकायला जातात आणि एकीकडे त्यांच्याच सरकारचे मंत्री बारामतीतलं काम पाहायला जातात आणि त्याचं अनुकरण आपल्या भागात कसं करता येईल हाही प्रयत्न करतात. आता काहींनी आमच्याबद्दल एवढं बेताल वक्तव्य केलं
आणि तिथलं काम बघितल्यानंतर म्हणले नाही राव, हे फारच चांगलं काम आहे, हे सगळीकडे झालं पाहिजे, विद्यापीठाला लाजवणारं काम आहे असं बघितलं जातं. काय ऐकणं आणि पाहणं ह्याच्यात 4 बोटाचंच अंतर असलं तरी पाहिल्यानंतर बरंच काही मनामधलं पूर्वीचं असणारं जे मत असतं ते बदलून जातं. वरळीमध्ये काल एकनाथ शिंदेची सभा पार पडली. त्या सभेमध्ये अनेक लोक उपस्थित होते. तुमच्या अक्षरशः काढायला वरळीमध्ये जंगी सभा काल झाली, भव्य सभा झाली, ती मी पण बघितली आणि तुम्ही पण दाखवली. आता काय करता, एवढं सर्वसामान्यांच्या सरकारच्या मुख्यमंत्र्याची एवढी मोठी जंगी सभा झाली. शुभेच्छा आहेत आमच्या. आदित्य ठाकरेच्या गाडीवर काल दगडफेक. दिवसापर्यंत निर्णय न होण्यासाठी शेवटच्या दिवशी कुठले? चिंचवड पोटनिवडणुकीसाठी नाना काढण्याला शेवटच्या दिवशी उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि राहुल कदाचित यांची मनधरणी करण्यामध्ये राष्ट्रवादीला अपयश आलं असं बोललं जातं. त्या बोलण्यात काही अर्थ नाही. काल दुपारी 3 वाजेपर्यंत फॉर्म भरायची मुदत होती. एखाद्या पक्षाला, एखाद्या आघाडीला उमेदवार ठरवत असताना पहिल्याच दिवशी उमेदवार ठरला पाहिजे असं कुठं संविधानामध्ये लिहिलं नाही, कायद्यात नियमात नाही. त्याच्यामुळे आम्ही काय 10 वाजता करू, 11 वाजता करू, 2 वाजता जाहीर करू, आमचा अधिकार आहे. एकाने विचारलं साहेब. हे का आदित्य ठाकरे एक युवा नेतृत्व म्हणून वेगवेगळे दौरे काढतात, त्यांच्या दौऱ्याला प्रतिसाद मिळतोय. काही लोकांना असं वाटलं होतं की आपण काहीतरी मोठा निर्णय घेतल्यानंतर ह्या बाकीच्यांना असा प्रतिसाद मिळणार नाही. परंतु तुम्ही बघा, कोकणचे पण म्हात्रे जे निवडून आलेले होते ते कालपर्यंत, म्हणजे आधीपर्यंत भाजपचं तिकीट घेईपर्यंत ते उद्धव ठाकरे साहेबांचे शिवसैनिक आणि त्या संघटनेचे, शिक्षक संघटनेचे नेते म्हणून काम करत होते. उद्धव ठाकरे साहेब त्यांना उमेदवारी मिळण्याच्या करता प्रयत्न करत होते, परंतु पूर्वीचा उमेदवार तिथं निवडून आलेला सिटिंग होता, त्याच्यामुळं थोडंसं तिकीट त्यांना देता आलं नाही. तर सगळे काही निकाल वेगळ्या प्रकारे लागलेले आहेत. आदित्य त्यांच्या पद्धतीने काम करतो, काहींना बघवत नाही. लोकशाहीमध्ये खरं तर सत्ता मिळाली तर सत्ता मिळाल्यानंतर हुरळून न जाता ती लोकांच्या करता जमिनीवर पाय ठेवून राबवायची असते. असं रडीचा डाव खेळायचा नसतो, कुठंतरी दगडमार, कुठंतरी काय कर. उलट हे लोकांना आपल्या महाराष्ट्रातला आवडत नाही. जे कोणी हे असले प्रकार करत असतील त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. ते भले कुठल्याही पक्षाचे असू देत. आणि कुणीच आमच्याही कार्यकर्त्यांनी सत्ताधारी पक्षाचे लोक ज्यावेळेस फिरतात, मग देवेंद्रजी असतील किंवा एकनाथराव असतील किंवा त्यांची टीम असेल, त्यावेळेस आम्ही पण त्यांचा मान सन्मानच ठेवला पाहिजे. आणि त्यांच्याही लोकांनी विरोधी पक्ष ज्यावेळेस फिरत असतो त्यावेळेस रिस्पेक्टच दिला पाहिजे. फार तर विचारधारा वेगळी आहे, मतांतर असू शकतं, त्या बाबतीमध्ये त्यांनी त्यांचे विचार मांडावेत. नाही पटतील तर आम्ही ते खोडावेत, आम्ही आमचे विचार मांडावेत. पण हे दगडं मारणं, शाई टाकणं किंवा कुठंतरी काहीतरी अहिंसेच्या मार्गाने जे करायचे ते करा, पण कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी पण करू नये, सत्ताधारी पक्षांनी. रत्नागिरीमध्ये रिफायनरीला विरोध करणाऱ्या पत्रकाराचा अपघात झालेला आहे, ही घातपाताची शक्यता असं वाटतंय. जोपर्यंत नीटपणे पोलीस तपास होऊन वस्तुस्थिती समोर येत नाही आणि पोलीस चौकशीमध्ये काय निष्पन्न होतंय ते कळत नाही, तोपर्यंत एकदम माझ्यासारख्याने अशा प्रकारचं विधान करणं उचित नाही. त्याची चौकशी करा. शेवटी प्रत्येकालाच आपली आपली मतं मांडण्याचा अधिकार, तुम्हाला पत्रकार म्हणून बातम्या मिळवण्याचा अधिकार, वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळवण्याचा अधिकार हा तुम्हाला चौथा स्तंभ म्हणून मिळालेला आहे. त्याचा आम्ही पण आदर केला पाहिजे. आणि हे काय नक्की घडलेलं आहे आणि कशामुळं घडलेलं आहे, तो अपघात असेल तर गोष्ट वेगळी, त्याकरता आपण काळजी घेतली पाहिजे. परंतु ते मुद्दामहून कुणीतरी घडवलेलं असेल
तर त्याचा कोण मास्टर माइंड असेल त्याच्यावर ॲक्शन झाली पाहिजे. आर्थिक सल्लागार परिषदेने सरकारने घोषणा केली आहे, त्यामध्ये करण अदानीचं नाव आहे. आधीच अदानी ग्रुपची ज्या पद्धतीने पडझड आपण पाहत आहोत त्याच्यावर आधीच ठपका आहे, संशयाच्या सगळं वातावरणात आहे. सरकारने अशा पद्धतीने करण अदानीला घ्यावं. सरकारने काय निर्णय घ्यावा हा त्यांना बहुमताने अधिकार दिलेला आहे. त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याचा अधिकार जरूर विरोधी पक्षाचा आहे. पण कुणीही सरकारमध्ये असलं तर ज्याच्यातून जनतेच्या मनामध्ये काही संभ्रम असेल, जनतेच्या मनामध्ये काही गैरसमज असेल किंवा काही समज असेल तर त्याची शहानिशा करून वेगवेगळ्या पदांवर वेगवेगळे योग्य पद्धतीचे लोक नेमले तर ते जास्त त्या राज्याच्या भल्याच्या दृष्टीने चांगलं. दादा हिंदी होता है कि सत्र जो है बढ़ाने की आपने मांग की है, क्या मांग है कि इस सत्र के बारे में ये बजट सत्र आने वाला है मेरे ख्याल से 27 फरवरी से. तो उन्होंने 20 दिन का कार्यक्रम रखा है वर्किंग डे, लेकिन वर्किंग डे 20 दिन नहीं होते हैं, उसमें 3 छुट्टियाँ आती है. खाली 17 दिन ही डेज ही वर्किंग के मिलते हैं. हमारा ये कहना है कि बजट सेशन है, बजट सेशन के बारे में बहुत से जो MLAs रहते हैं, MLCs रहते हैं, उनको अपने अपनी कॉन्स्टिट्यूंसी में जो प्रॉब्लम आते हैं एक विधायक के नाते वो हल करने के लिए वो ये बजट सेशन का उपयोग कर सकते हैं. इसीलिए वो 1 हफ्ता और बढ़ाना चाहिए, ऐसी डिमांड हमने आज की कामकाज सलाहकार समिति में की है. बजट में सरकार ने 2016 के पहले की जो सहकारी संस्था चीनी मिल की जो बकाया था इनकम टैक्स का वो माफ किया और पैक्स संस्था को बहुउद्देशीय का दर्जा दिया है. बीजेपी का कहना है कि जो 40 साल में नहीं हुआ मोदी सरकार ने किया है और सरकार को बल दिया है, इसका फायदा भी उन्हें आने वाली चुनाव में होगा. उसमें ये जो डिसीजन हुआ उसके लिए उनका अभिनंदन, कॉन्ग्रेचुलेशन, अच्छा डिसीजन लिया. लेकिन 40 साल में नहीं हुआ तो भी 40 साल में इनकम टैक्स भरने की ज़रूरत वो कोऑपरेटिव शुगर फैक्ट्री को नहीं देनी पड़ी. हमेशा प्रणब मुखर्जी साहब हो, पी चिदम्बरम साहब हो, AK एंथोनी साहब हो, जो भी फाइनेंस मिनिस्टर थे, हम पवार साहब के साथ एक डेलीगेशन लेके जाते थे और हमेशा ये पोस्टपोन करो आगे हम वो ढकल देते थे. लेकिन इस दफ़ा और उसकी मेरे ख्याल से ये जो बजट है, बजट में उन्होंने वो इम्प्लीमेंट करने की डिक्लेयर भी किया है. ये बहुत अच्छा उन्होंने डिसीजन लिया है. उसके लिए मैं पूरे फार्मर्स की तरफ से उनका अभिनंदन करता हूँ. कांग्रेस एनसीपी का जो सरकार का मजबूत गढ़ है, अब उसमें कहीं ना कहीं वो नहीं, आप बार बार उसको गलत तरह से बोल रही है, वो गलत है. हमारे ज़माने में भी एक भी शुगर फैक्ट्री को इनकम टैक्स देने की ज़रूरत नहीं रही, उसमें कहीं अकाउंट सीज नहीं हुए. ये कैंसल अभी जो डिसीजन हुआ वो नहीं हुआ, लेकिन उनके तरफ से जो भी इनकम टैक्स उनको लगा था वो भरने की जरूरत कभी भी कोई भी शुगर फैक्ट्री को नहीं पड़ी. देवेंद्र फडणवीस हेच म्हणाले की गेले 20 वर्ष पवार साहेब दिल्लीत जात आहेत, पण एकाही अर्थमंत्र्यांनी त्यांचं हे सगळं प्रकरण मान्य ना, मी म्हणतो ना, मी अभिनंदन केलं ना. शुगर लॉबी त्यांच्यासोबत असं करतात. नाही, शुगर लॉबी अशी कुणाच्या बरोबर नसते. एखादा निर्णय झाला म्हणजे लगेच शुगर लॉबी तुमच्या पायामध्ये यावी हे सोडून द्या. शुगर लॉबीचे एक दिवसाचा प्रश्न नसतो. शुगर लॉबीचे सातत्याने वेगवेगळे प्रश्न असतात. आत्ता मग हा जसं मी अभिनंदन करतो तसं आज जगामध्ये साखर 3900 ते 4000 रुपये क्विंटल चाललेली आहे. शुगर फॅक्टरींना फ्री सेल कोटा देत नाही आहे, त्यांनी मर्यादित कोटा दिलेला आहे आणि त्याच्यामुळं आपल्या इथं साखर चालली 3200 ते 3300 रुपये. परदेशात जर 700 रुपये भाव वाढला नाही हे सरकार दोषी नाही. कठीण आहे. ज्यावेळेस तुम्ही क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस तुमच्याकडनं जे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय त्याच्याबद्दलची पण जिम्मेवारी घेतली पाहिजे. क्रेडिटच्या बद्दल मी अभिनंदन केलं,
पण ह्याच्याबद्दल माझी मागणी आहे, मी मुख्यमंत्र्यांकडे केली, उपमुख्यमंत्र्यांकडे केली, पार्लमेंटमध्ये आमच्या मेंबर ऑफ पार्लमेंटनी तिथं सांगितलेली आहे. गेल्या वर्षी अशा प्रकारचं कोटा पद्धत नव्हती, तुम्ही पण माहिती घ्या. त्या कारखान्यांना पाहिजे तेवढी साखर एक्सपोर्ट करता येत होती आणि पैसे मिळत होते आणि ते फार्मर्सला जात होते, पण ते थांबवलं. कशाकरता थांबवलं? बरं, असंही नाही की ती साखर परदेशामध्ये गेली तर आपल्या इथं साखरेचे भाव वाढतील. आपल्याकडं साखरेचे गोदामं एवढी भरलेली आहेत की तुमच्या माझ्या देशाची रिक्वायरमेंट वर्षभराची जी आहे तेवढा साठा आपल्याकडे आहे. दुसरी गोष्ट, आपल्याकडची जी साखर मार्केटला जी विकली जाते ती स्मगल होऊन श्रीलंकेला, बांगलादेशला, पाकिस्तानला आणि परदेशात जाती. मग तो पैसा कोण कमवतं? शेतकऱ्यांना मिळत नाही. तो पैसा स्मगल करणारी लोक, चुकीचं वागणारी लोक, त्या ठिकाणी ज्याला 2 नंबरचा व्यवसाय करणारे आपण म्हणू शकतो अशी लोक मिळवतात. मग आमचं म्हणणं की त्यांना पैसा मिळतो, तोच पैसा रितसर मार्गाने शेतकरी वर्गाला मिळाला तर त्याच्यात वाईट काय? आणि ते केलं पाहिजे. तर शुगर इंडस्ट्री त्यांचं उदो करेल. सीजी हाऊस प्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे, ती योग्य असल्याचं न्यायालयाने म्हटलं. हाँ, बीजेपी इसका फायदा लेने की कोशिश करे किसानों में. अरे कर, जो भी आपका गवर्नमेंट होगा और आपने एक कुछ अच्छा डिसीजन लिया तो उसके बारे में आप कोशिश करेंगे ही. वो कोशिश करेंगे तो हम उसके बारे में ये शुगर का बताएंगे. एक ठीक किया उसके लिए अभिनंदन, लेकिन दूसरा गलत किया उसमें से डायरेक्ट लॉस है, फार्मर्स का लॉस है. दादा सीजी हाऊसवर जी कारवाई झालेली आहे, मुंब्रा देवी असं नाव देण्यात यावं असं रोहित कंबोज मागणी करतात किंवा मनसे अहो मी तुम्हाला सांगतो, इतर लोक कुणी काय मागणी करतात, आम्हाला काय करायचे? उद्या तुझं नाव बदलायचं कुणी ठरवलं तर मला काय घेणे देणे? एक मिनिट तसं नाही रे बाबा. त्यामध्ये रेल्वेच्या बद्दलचा निर्णय विधायक MLA नाही, तो सर्वस्वी अधिकार रेल्वे मंत्रालयाचा आहे. आता आपल्याकडं पण एखाद्या एअरपोर्टला नामकरण करायचं म्हटलं, एखाद्या शहराचं नामकरण करायचं म्हटलं तर ठराव करून ते शेवटी सेंट्रललाच पाठवावे लागतात. तसं रेल्वे स्टेशनचं पण आम्ही मागे छत्रपती शिवाजी महाराज VT स्टेशनचं नाव आपण बदललं, ते आपण इथं जरी जाहीर केलेलं असलं तर मान्यता रेल्वे विभागाने दिली, त्याच्यानंतर झालं. आता मान्यता दिल्यानंतर असं काही घडलं तर आम्ही आमचं जी काही प्रतिक्रिया द्यायची ती देऊ ना. दादा प्रफुल्ल पटेल यांच्या सीजी हाऊसवर जी कारवाई झाली ती योग्य असल्याचं न्यायालय म्हणतंय. अरे एक ने पूछो ना बाबा, महाराष्ट्र में भूकंप, किसके बारे में? महाराष्ट्र में पॉलिटिकल भूकंप, राजनीतिक भूकंप होगा ऐसा किसने कहा? कुणी बोलले? कुणी बोललं? एक मिनिट मी त्या गोष्टी, तो पक्ष एक राष्ट्रीय पक्ष आहे, देशामध्ये स्थापन झालेला पहिला पक्ष आहे, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतलेला पक्ष आहे. त्याच्यामुळं अशा प्रकारच्या घटना पक्षांच्या बाबतीत असतात, त्याला फार काही महत्त्व आपण तिरायतानी देण्याचं कारण नाही. त्यांचा परिवार आहे, परिवार एकत्र बसेल, निर्णय घेईल, तुम्हाला सांगेल, मग ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवा. सीजी हाऊसवर जी कारवाई झालेली आहे ती योग्य अरे माझे 2 कान एकाचं कुणाचं तरी ऐकेल. दादा कल बावनपुरी साहब ने कहा था कि बीजेपी में जो लोग हैं उनका स्वागत हम करेंगे, कोई आना चाहते तो, और एक कोशिश भी हो रही है कि विपक्ष के जो लोग हैं वो बीजेपी के तरफ से या रूलिंग पार्टी की तरफ से जो भी लोग, जो भी कार्यकर्ता, जो भी लीडर अगर महाविकास आघाड़ी में आना चाहते हैं तो हम भी उनका वेलकम करेंगे. नहीं, आपको लगता है कि दादा के बारा साहब का ये जो मामला हुआ है उससे अरे मैंने कहा ना, मैंने उसके बारे में बताया कि वो परिवार है, वो बैठेंगे, उसके बारे में डिसीजन लेंगे और वो सॉल्व करेंगे. आप फिक्र मत करो, आज 5 में से 4 जगह तो महाविकास आघाड़ी की आई और वो कैंडिडेट शिवसेना का था, वो भी पकड़ा
तो 5 की क्या रिजल्ट है आपको पता है। दादा, आदित्य ठाकरे के ऊपर हमला होना कितना गंभीर है? एकदम ये न्यूज़ ऐसा नहीं होना चाहिए किसी के बारे में भी, रूलिंग पार्टी हो या अपोजिशन पार्टी हो, हर एक को संविधान के हिसाब से अपना अपना कहने का अधिकार है, पब्लिक रैली लेने का अधिकार है, घूमने का अधिकार है, अपनी बात लोगों के सामने रखने का अधिकार है। अगर कोई रूलिंग पार्टी वाले ये जो कर रहे, ये इन्होंने अगर किया है तो उनके ऊपर एक्शन लेनी चाहिए, या दूसरे किसी के ने भी किया तो उसके ऊपर भी पुलिस डिपार्टमेंट ने इंक्वायरी करनी चाहिए। इंक्वायरी करके किसने किया है उसके ऊपर एक्शन लेनी चाहिए, और पार्टी ने भी किसी के ऊपर ऐसा हमला नहीं करना चाहिए, और अपोजिशन पार्टी ने भी रूलिंग पार्टी के ऊपर ऐसे हमला नाही करना चाहिए। हो का कोर्ट सर्वोच्च आहे, कोर्टाने जर खालच्या कोर्टाने निकाल दिलेला असेल तर वर अपील करता येतं। त्यामुळं मला त्या तुम्ही बातमी म्हणजे प्रश्न विचारताय म्हणून, पण मला वस्तुस्थिती माहिती नाही। प्रफुल्ल भाई भेटल्यावर मी त्यांना विचारेल की बाबा अशा प्रकारचा प्रश्न मला विचारण्यात आलेला आहे, काय फॅक्ट आहे, आणि त्यांच्याकडनं समजून घेतल्यानंतर जास्त योग्य पद्धतीचं उत्तर मी देऊ शकेल। उसके बारे में मैंने अभी आपको बताया है। मुझे प्रफुल्ल हमारे नेता है, वरिष्ठ नेता है प्रफुल्ल पटेल साहब, वो अभी पार्लियामेंट चालू है इसीलिए दिल्ली में है। जब वो बम्बई में आएंगे या मेरी और उनकी बात होगी तो उसके बारे में मैं मालूमात करूँगा, और क्या फैक्ट है वो ठीक तरह से समझकर फिर आपको उसका आंसर दूंगा। पार्लियामेंट चल रहा है दिल्ली में, अडानी का मुद्दा लगातार दिन बढ़ता जा रहा है, कांग्रेस तक अडानी का मुद्दा है, लेकिन अभी तक सरकार की तरफ से स्पष्ट नहीं, उसके बारे में पार्लियामेंट का जो भी काम है वो पार्लियामेंट वालों ने करना चाहिए। मैं असेंबली में काम करता हूँ, मुझे असेंबली के बारे में सवाल पूछो। धन्यवाद।